नांदेड शहरातील अशोकनगर गेट नंबर 3 भाग्यनगर रोड येथे गणेश पाटील कोकाटे व संदीप कोकाटे यांच्या वतीने जगदंब भोजनालयाची स्थापना केली आहे। याच भोजनालयाचा शुभारंभ दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी रवींद्र पाटील चव्हाण व डॉक्टर विठ्ठल भाऊ पावडे यांनी गणेश पाटील कोकाटे व संदीप कोकाटे यांना शुभेच्छा दिल्या। जगदंब भोजनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे रुचकर अतिशय स्वादिष्ट जेवण या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। अल्प दरात महिनेवारी टिफिनची सुविधा उपलब्ध असणार आहे। तरी नांदेड शहरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य जगदंब भोजनालयाला भेट देऊन रुचकर भोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गणेश पाटील कोकाटे व संदीप कोकाटे यांच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे। युवक काँग्रेसचा आमचा एक उमदा कार्यकर्ता सांगवी भागातील उदयोन्मुख युवा नेतृत्व गणेश कोकाटे यांचा आज 28वा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक नव्या वाटचालीला सुरुवात करत आहेत। त्यांची ही वाटचाल म्हणजे समाजकारण राजकारणासोबत करत करत व्यवसायामध्ये पण राहिलं पाहिजे। म्हणजे आत्ताच बंडूदादांनी सांगितल्याप्रमाणे कानमंत्र दिल्याप्रमाणे आधी पोटोबा आणि नंतर विठोबा या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत करत गणेशनी काम करावं असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि आदरणीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं त्यांचा हा व्यवसाय आणि त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय भरभरून पुढं विकसित हो या एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आज आमचे सांगवी नगरीचे आमचे सहकारी युवा सहकारी माननीय गणेशरावजी कोकाटे यांना सर्वप्रथम आज वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा असं देतो। आज त्यांनी आपल्या नवीन व्यवसायाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। जगदंबा भोजनालय या मेसचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडत आहे। मी गणेशरावला या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आणि माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि आमच्या चव्हाण परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक असा शुभेच्छा देतो आणि त्यांचा व्यवसाय दिवसेदिवस द्विगुणित व्हावा एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो। आज जगदंबा भोजनालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आमच्याकडे सकाळी नाश्त्याला पोहा भेटणार आहे, दुपारी राईस प्लेट, महिनेवारी जेवण, वरण भात चपाती पोळी भात सगळं भेटेल। ऑर्डरप्रमाणे माल दिला जाईल करून 15-20 मिनिट थांबावं लागेल। आज संध्याकाळी मिरची वडा चालू करणार आहेत, चायनीज सेंटर मी नंतर चालू करणार आहेत। मी जगदंब मेसचा आचार्य आहे। उत्कृष्ट जेवण चांगलं जेवण मिळेल आमच्याकडे शुद्ध। नमस्कार, मी गणेश कोकाटे संचालक जगदंबा भोजनालय। आज आमचे नेते नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठलभाऊ पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या जगदंबा भोजनालयाची आज सुरुवात केलेली आहे व आपल्यापाशी सर्व काही व्यवस्थित मिळून जाईल। त्यातल्या त्यात आपल्यापाशी महिनेवारी टिफिन असेल किंवा दुपारी म्हणजे लंचचा टाईम असेल। आम्ही चायनीज सेंटर पण चालू करणार आहोत। सर्व काही रुचकर जेवण देण्याचा आमचा योग आहे, ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। सर्व इथल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस येऊन आमच्या जगदंबा भोजनालय मेसला एक वेळेस सर्वांनी विजिट करावं ही सर्वांना विनंती करतो।